आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात। या प्रचंड जनसागराची दिंड्या, पालख्या आणि सबंध वारकऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी राज्यभरातील सुमारे 9,000 पोलीस कर्मचारी आणि हजारो होमगार्ड दिवसरात्र अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत। त्यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल घेत गेल्या 5 वर्षांपासून एका सामाजिक उपक्रमाद्वारे या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवणाची सोय केली जाते। या उपक्रमाचे मुख्य आयोजक वामन एलमार यांनी आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याशी बोलताना सांगितलं की पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या एकोपा आणि श्रद्धेचं प्रतीक आहे। या वारीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा देतात। त्यांच्या या योगदानाला सलाम म्हणून त्यांना पोटभर जेवण मिळावं या उद्देशानं आम्ही हा उपक्रम सुरू केला। सकाळी, दुपारी आणि रात्री अशा 3 वेळा चौरस आणि पौष्टिक जेवणाची व्यवस्था केली जाते। यात तांदळाची भाकरी, पिठलं, भाजी, आमटी, भात आणि गोड पदार्थांचा समावेश असतो, ज्यामुळे त्यांना कामासाठी लागणारी ऊर्जा मिळते। केवळ जेवणच नाही तर त्यांना पिण्याचं पाणी आणि नाश्त्याचीही सोय पुरवली जाते। हा उपक्रम केवळ अन्नदान नसून सुरक्षा दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचा एक प्रयत्न आहे। समाजातील विविध स्तरातील लोकांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला असून हे कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याचा संकल्प एलमार यांनी व्यक्त केला। या संदर्भातील अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। कानाकोपऱ्यातून आषाढी एकादशीला या वारीला किंवा ज्या पालख्या दिंड्या या पंढरपुरात येतात त्यांना शिस्त लावायचं काम पोलीस बांधव असतील किंवा होमगार्ड असतील ते सोय करतात। परंतु या पोलीस बांधव असतील, होमगार्ड यांच्या जेवणाची सोय, महत्त्वपूर्ण अशी सोय या ठिकाणी एलमार कुटुंबाकडून गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येते। आपल्यासोबत वामन एलमार सर आहेत। सर, काय सांगाल, किती होमगार्ड येतात आणि किती पोलीस येतात, त्यांच्या जेवणाची आपण सोय करतात? आषाढी वारीमध्ये महाराष्ट्र राज्यातून साधारणपणे होमगार्ड, पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी 9,000 लोकांचा बंदोबस्त आहे। यावर्षी 9,000 लोकांचा बंदोबस्त ठेवलेला असून आदरणीय माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। त्यांनी स्वतः त्यांना सोशल कामाचे जास्त म्हणजे आवडपर आहे आणि साहेबांनी पोलिसांचा जेवणामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासली नाही पाहिजे यासाठी विशेष सूचना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अन्नदानाचा उपक्रम राबवत आहोत। गेली 5 वर्षे हा अन्नदानाचा आमचा उपक्रम चालू आहे। जे पोलीस बांधव असतील, होमगार्ड असतील, आषाढी वारीमध्ये त्यांना जेवणाची यापूर्वी खूप त्रास होत होता। चांगल्या पद्धतीचं जेवण मिळत नव्हतं। तो त्यांचा त्रास लक्षात घेऊन मी व पोलीस हवालदार माझे मित्र संतोष करचे आम्ही दोघांनी पोलिसांना, होमगार्ड लोकांना सगळ्यांना जेवण सुरू केलं। तर पांडुरंगाच्या कृपेने आज त्याचा विस्तार खूप मोठा वाढत गेलेला आहे। आज 5 वर्ष चालू आहे। आम्ही टोटल 4 ठिकाणी जेवणाचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये बिर्ला धर्मशाळा आहे, शहर पोलीस स्टेशन आहे, पोलीस संकुल आहे, 65 एकर आहे, अशा 4 ठिकाणी जेवणाची सुविधा केलेली आहे। बिर्ला धर्मशाळामध्ये रेल्वे स्टेशनमधून जे वारकरी येतात, साधारणपणे 73 रेल्वेच्या फेऱ्या आहेत। त्या रेल्वेतून येणारा प्रत्येक भाविक हा अत्यंत गरीब भाविक आहे, जो पांडुरंगाच्या दर्शनाला येतो। त्या भाविकाला जेवण मिळावं, वेळेत चांगलं जेवण मिळावं या उद्देशानं आम्ही ह्या बिर्ला या ठिकाणी वारकऱ्यांसाठी जेवण चालू केलेलं आहे। आम्हाला जो ताकद देणारा आहे तो पांडुरंग आहे आणि पांडुरंगाच्या कृपेनेच आम्ही हे अन्नदान करत आहोत। पांडुरंगाने जर ठरवलं तर गरीबातला गरीब ही खूप मोठ्या प्रकारे अन्नदान करू शकतो। हा एक चमत्कार आहे आणि तो आमच्या बाबतीत घडलेला आहे। जर कोट्याधीश असेल त्याच्याकडून अन्नदान करून घ्यायचं की गरिबाकडून करून घ्यायचं हे पांडुरंग ठरवू शकतो आणि हा चमत्कार पांडुरंगाने दाखवून दिलेला आहे। साधारण किती तांदूळ लागत असतील आणि गहू किंवा किती चपात्या बनल्या जातात, तर किती कामगार काम करत असतील? जेवणासाठी आम्ही प्रत्येक आषाढी वारीमध्ये दोन्ही शिफ्टमध्ये मिळून 200-250 कामगार पगारी कामगार लावले जातात।
त्या व्यतिरिक्त आम्हाला स्वेरी कॉलेजचे साधारणपणे 250 विद्यार्थी आम्हाला सेवेसाठी त्यांनी दिलेले आहेत. तसेच मंगळवेढा येथील अकॅडमीमधून जे पोलीस भरतीची अकॅडमी आहे त्या अकॅडमीमधून 50 ते 60 मुलं आलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त अजून काही भाविक स्वइच्छेने विना मोबदला सेवा करण्यासाठी म्हणून ही स्वइच्छेने येत आहेत. जर पाहिलं तर या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक भक्त आलेले आहेत, वारकरी आलेले आहेत, त्याचबरोबर पोलीस आणि होमगार्ड आलेले, त्यांच्या जीवनाची महत्त्वपूर्ण अशी कामगिरी हे एलमार कुटुंब या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून करताना आपल्याला पाहायला मिळते. अशोक कांबळे, महाराष्ट्र दिनमानसाठी, पंढरपूर.